भान हरपलेले चालक आणि घडणारे अपघात. सातारा जिल्ह्यात एकाच दिवशी अनेकांचे बळी. कराड येथील कराड विटा मार्गावरील जनता बाजार नजीक एका डंपरने दुचाकीला धडक दिल्याने सुषमा कीर्तने या प्राध्यापिकेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे हा डंपर जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आला तेव्हा त्यातील दगड उतरवले गेले होते. दरम्यान कराड येथील मलकापुरात भरधाव मोटारीने चिरडल्याने उषा रोंदाळे या महिलेचा मृत्यू झाला. तर दहिवडे नातेपुते व दहिवडी रानन या दोन रस्त्यावर दोन ठिकाणी अपघात होऊन सूरज फासे यांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या अपघातात मुळीक वस्ती नजीक संपत गलंडे यांचा रस्त्याच्या कडेला पडून मृत्यू झाला. दरम्यान पुणे बेंगळूर महामार्गावर रिक्षा खड्ड्यात गेल्याने समीर मुल्ला हे जागीच ठार झाले. तर विद्यानगर सैदापूर येथील स्टर्लिंग जिमच्या समोर एका दुचाकीने दोघांना धडक देऊन जखमी केले. दररोज होणारे हे अपघात चिंतेचा विषय असून यात वर्षाला हजारो निरपराध बळी जात आहेत. प्रत्येकाला घरी अथवा कामावर जाण्याची घाई आहे. मात्र आपण सुरक्षितरित्या घरी गेलो तर उद्ध्वस्त होणारी हजारो कुटुंबे सुरक्षित राहतील. यासाठी भान ठेवून जबाबदारीने आपण वाहन चालवावेत. रन फास्ट न्यूज चॅनलसाठी दादाराम साळुंखे, कराड.